आरशात बघताना तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचा चेहरा आधीसारखा राहिलाच नाही? लहान लहान सुरकुत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरचा ग्लो हळूहळू कमी होत चाललाय. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं वयाच्या आधीच होत आहे. फक्त 25-30 वयातच लोकांच्या चेहऱ्यावर म्हातारपणाची चिन्हे दिसायला लागली आहेत. पण का? तुम्ही काही चुकीचं करत आहात का की तुमच्या दैनंदिन सवयी हळूहळू तुमचं सौंदर्य नष्ट करत आहेत? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या का येतात आणि त्या कायमस्वरूपी थांबवण्यासाठी 10 जबरदस्त उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची 2 टिप्स तुमचं आयुष्य बदलू शकतात. प्री मॅच्युअर एजिंग म्हणजे काय? प्री मॅच्युअर एजिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वयापेक्षा आधीच चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसायला लागणे. उदाहरणार्थ सुरकुत्या, काळी वर्तुळे, स्किन सेल होणे. आजकाल 25-30 वयातच लोकांना हे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. पूर्वी हे 40-50 नंतर दिसायचं, पण आता लाईफस्टाईल बदलल्यामुळे हे लवकर होत आहे. सुरकुत्या येण्याची मुख्य कारणे काय आहेत? आता पाहूया या मागची कारणे काय आहेत. पहिलं कारण जास्त सूर्यप्रकाश. UV रेजमुळे त्वचा डॅमेज होते. दुसरं कारण झोप कमी. रात्री त्वचा रिपेअर होते आणि झोप नसेल तर डॅमेज वाढतं. तिसरं कारण स्ट्रेस. जास्त ताण, जास्त एजिंग. चौथं कारण चुकीचा आहार. जास्त जंक फूड, त्वचेचा नाश. पाचवं कारण मोबाईल आणि स्क्रीन, ब्लू लाईटमुळे त्वचेवर परिणाम होतो. ही सगळी कारणं एकत्र आली की सुरकुत्या लवकर दिसायला लागतात. मग हे सुरकुत्या कमी होण्यासाठी उपाय काय? तर उपाय आहे पाणी पिणे. पहिला आणि सर्वात सोपा उपाय पाणी. आपल्या शरीरात 60% पाणी असतं आणि त्वचेसाठी हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर त्वचा कोरडी होते आणि कोरडी त्वचा म्हणजे सुरकुत्या लवकर. म्हणून दिवसाला 7-8 ग्लास पाणी प्या. तुम्ही पाहाल काही दिवसातच त्वचा फ्रेश दिसायला लागली आहे. योग्य आहार. तुम्ही काय खाता याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ हे सगळं त्वचेचं नुकसान करतात. त्याऐवजी फळे, भाज्या, बदाम, अक्रोड हे खाल्ल्यास त्वचेला विटॅमिन्स मिळतात. ग्लो वाढतो. विशेषतः विटॅमिन C आणि E हे रिंकल्स कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. झोप ही ब्युटीसाठी खूप महत्वाची आहे. रात्री झोपताना तुमची त्वचा रिपेअर होते. जर तुम्ही उशिरा झोपत असाल किंवा झोप कमी घेत असाल तर डार्क सर्कल्स, रिंकल्स हे वाढतात. म्हणून 7-8 तास झोप घ्या. सन प्रोटेक्शन. सूर्यप्रकाश हा सर्वात मोठा कारण आहे एजिंगचा. UV रेजमुळे त्वचा खराब होते, म्हणून बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा. थेट सूर्यप्रकाश टाळा. हे केल्याने रिंकल्स कमी होतात. स्ट्रेस कमी करा. स्ट्रेस हा सायलेंट किलर आहे. तो फक्त मनावर नाही तर चेहऱ्यावरही परिणाम करतो. जास्त स्ट्रेस म्हणजे जास्त रिंकल्स. म्हणून मेडिटेशन करा, योग करा, मन शांत ठेवा. वाईट सवयी टाळा. स्मोकिंग आणि अल्कोहोल हे त्वचेसाठी खूप हार्मफुल आहेत. हे रक्तप्रवाह कमी करतात आणि त्वचा डल बनवतात. मॉइश्चरायझर. त्वचा कोरडी राहिली तर रिंकल्स वाढतात, म्हणून मॉइश्चरायझर रोज वापरा. घरगुती उपाय. आता आपण पाहूया काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय. आजकाल लोक महागडे क्रीम वापरतात. खरं सांगायचं झालं तर आपल्या घरातच असे अनेक उपाय आहेत जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. सगळ्यात पहिला उपाय काकडी. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ती त्वचेला थंडावा देते. तुम्ही काकडीचे स्लाइस कापून 10-15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि सूज कमी होते. दुसरा उपाय ॲलोवेरा. ॲलोवेरा हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. ते त्वचेला आतून हायड्रेट करतं. रोज रात्री ॲलोवेरा जेल लावल्यास सुरकुत्या कमी दिसतात. त्वचा मऊ आणि चमकदार होते. तिसरा उपाय हळद. हळद ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटी एजिंग आहे. तुम्ही दूध किंवा मधात हळद मिसळून फेसपॅक तयार करू शकता. हे लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो, डाग कमी होतात. म्हणजेच हे घरगुती उपाय नियमित वापरले तर महागड्या क्रीमपेक्षा ते जास्त फायदा देऊ शकतात. व्यायाम. आता एक खूप महत्वाचा मुद्दा जो अनेक लोक इग्नोर करतात तो म्हणजे व्यायाम. तुम्हाला वाटेल व्यायाम आणि चेहरा याचा काय संबंध? पण खरं सांगायचं तर व्यायाम केल्याने तुमचा ब्लड सर्क्युलेशन सुधारतो. जेव्हा शरीरात रक्त व्यवस्थित फिरतं तेव्हा त्वचेला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स मिळतात. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो, त्वचा फ्रेश दिसते. तसंच व्यायाम केल्याने स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाला की एजिंग सुद्धा कमी होतं. तुम्ही रोज फक्त 20-30 मिनिटे चाला, योग किंवा हलका एक्सरसाइज केला तरी पुरेसे आहे आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसायला लागेल. त्वचा स्वच्छ ठेवणे. आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणे. दिवसभर आपल्या चेहऱ्यावर धूळ, प्रदूषण, ऑइल जमतो. जर आपण तो स्वच्छ केला नाही तर प्रोसेस बंद होतात आणि मग पिंपल्स, डल स्किन, रिंकल्स हे सगळं वाढायला लागतं. म्हणून दिवसातून किमान 2 वेळा
फेस वॉश वापरून चेहरा स्वच्छ करा, विशेषतः बाहेरून आल्यावर व झोपण्यापूर्वी. तसंच खूप जास्त केमिकल असलेले प्रोडक्ट वापरू नका. हलके आणि स्किन फ्रेंडली प्रोडक्ट वापरा. जर त्वचा स्वच्छ आणि हेल्दी ठेवली तर एजिंग सुद्धा आपोआप कमी दिसेल. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली की सुरकुत्या अचानक येत नाहीत. ते आपल्या रोजच्या सवयीमुळे हळूहळू तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते थांबवणं आपल्या हातात आहे. आपण पाहिलं, पाणी पिणं, योग्य आहार, झोप, स्ट्रेस कंट्रोल आणि घरगुती उपाय, हे सगळं जर आपण रोज केलं तर आपली त्वचा खूप काळ तरुण राहू शकते. लक्षात ठेवा, सुंदर दिसण्यासाठी महागडे प्रॉडक्ट लागतात असं नाही, तर त्यासाठी लागतात योग्य सवयी. आजपासून एक छोटा बदल करा. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची त्वचा ही तुमची ओळख आहे आणि जर तुम्ही आज काळजी घेतली तर उद्या तुम्हाला त्याचा फायदा नक्की दिसेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.